नमस्कार. आज सकाळी जाताना मुंबईला जायचं होतं, घाई होती. जाताना परिस्थिती बघितली. मुंबई नाशिक महामार्गाचा रस्ता, आपलं कोशिंबी गाव आहे पडग्याजवळ. नाशिककडे जाताना कोशिंबी गाव लागतं, पुढे शहापूर लागतं. जाताना परिस्थिती बघितली आम्ही रस्त्याची, आणि मला घाई असल्यामुळे मंत्रालयात जायचं होतं, त्यामुळे मला काही गोष्टी शूटिंग करता आली नाही. मित्रांनो, पाहू शकतायत तुम्ही, आजची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की ठेकेदारांना फक्त ठेका घ्यायचं माहिती झालेलं आहे. अनेक लोकांचं निधन होतं, मेन रोडला ॲक्सिडेंटमध्ये लोकांचं निधन होतंय. अपघात होतात वाईट प्रकारे. कोणाचा मुलगा एकुलता एक असतो. साहेब, तुम्हाला खूप बरं वाटलं असेल हा रस्ता बघून, कारण की तुमचं भाषण इतकं सुंदर होतं, ते आम्ही ऐकलेलं, आणि जाणून बुजून आज हा व्हिडिओ करायला भाग पडला आम्हाला. की साहेब इतकं चांगल्या पद्धतीने सांगतात की रस्ते झाले, खड्डे गेले. अहो, खड्डे गेले ना, खड्ड्यात जाऊन मरायची बारी आलेली आहे. आज ज्या कुटुंबाचं करता धरता जी व्यक्ती असेल, कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ शकतो. सर, डबके तयार झालेले आहेत. प्लीज आपल्यास विनंती आहे की पडग्याजवळ जे काही प्रकार झालेला आहे कोशिंबी गावात, मेन मुंबई नाशिक महामार्ग, लक्षात घ्या साहेब, तुम्हाला डबल ऍड्रेस सांगते. मुंबई नाशिक महामार्ग पडग्याच्या थोड्याशा अंतरावरती कोशिंबी गावासमोर दर्यासागर म्हणून हॉटेल आहे, त्याच्या समोर जे काही रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे, ज्यांनी केलं असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. आपल्याला एकच विनंती करते. खरं तर साहेब, चीड काय येते माहिती आहे का? कारण आम्ही सगळे रूल पाळतो. आम्ही गाडीचं इन्शुरन्स, PUC, कागदपत्र जोडीला घेऊन फिरतो, सीट बेल्ट लावतो, बरोबर की नाही? तुमचे सगळे रूल पाळतो. पण तुमचे जे NHAI म्हणजे काय, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, नाशिकचे जे अधिकारी आहेत ते एवढे भ्रष्टाचारी असतील हे तुम्हाला पण माहिती नसेल, आणि भारताच्या नागरिकांना देखील माहिती नसेल, पण बिचारे सहन करतात, कारण पर्याय राहिलेला नाही हो. हे भ्रष्टाचार होतच राहतात. आज ठाणे पासून नाशिकपर्यंत जे आता रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामधलं भिवंडीपर्यंत जे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते झालेत, ते एकदा येऊन तपासा तुम्ही, आणि जोडीला येताना मोदी साहेबांना पण घेऊन या. कशा पद्धतीने हे रस्ते बनवण्यात आलेत. अक्षरशः 8-8 इंचाचे खड्डे, खोल खड्डे पडलेले आहेत रस्त्याला सिमेंट काँक्रीटच्या. मग याला जबाबदार कोण असेल? नागरिक आहेत, गाडी चालक आहेत, पाऊस आहे, काय हे ठेकेदार आहेत? जर काय डांबरी रस्ता पण फुटतो, सिमेंटचा रस्ता पण फुटतो, मग आता पर्याय काय याच्यावर? लोखंडाचे रस्ते बांधायचे का? सांगा. आज आम्हाला माहिती आहे, ठेकेदाराने एखादा 1 लाखाचा ठेका घेतला तर त्यातले किती रुपये टेबला खालून आणि वरतून द्यायला लागतात, आणि त्याच्यानंतर काम किती लाखांचं होतं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. तर एकच विनंती आहे की बाबा, तुम्ही सुद्धा येता ह्या रस्त्याने, तुम्ही प्रवास करता ना, तर त्या प्रवाशांना आणि तुम्हाला पण धोका निर्माण होऊ नये यासाठी हे काम चांगल्या पद्धतीने व्हावं, त्यासाठी तुम्ही लक्ष घाला, आणि हे जबाबदार ठेकेदार असतील, जो कोणी असेल, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, ही तुम्हाला विनंती करतोय. राग मानू नका, कारण नागरिकसुद्धा रागवलेले आहेत, तर ते तुमच्यावर संतापत नाहीत म्हणजे तुम्ही पण संतापू नका, ही विनंती आहे.